मित्रांनो, मराठी सिनेमा सध्या इंटरेस्टिंग फेज मधून जातोय. नवीन नवीन विषय, स्टोरी टेलिंग आणि आता नुकताच रिलीज झालेला आणि चर्चेत असलेला हा चित्रपट. चर्चा तर होते, पण खरंच नावाला साजेसा आहे का, की फक्त ओव्हर प्रॉमिस? मराठी प्रेक्षक म्हणून आपल्याला आता साधा साधा गोड गोड सिनेमा पुरत नाही. आपल्याला हवंय काहीतरी नवीन. समीर आशा पाटील यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचा कब्जा घेतोय, की फक्त हसवून सोडतोय? हाय गाईज, मी योगेश आणि आपण बोलतोय सुपर डुपर या मराठी चित्रपटाबद्दल. सर्वात आधी स्टोरी बद्दल बोलूया. स्टोरी सुपर सिंपल आहे. एक तरुण जोडपं, लिव्ह इन रिलेशनशिप, पारंपरिक विचार संस्कारांना धुडकावून लावणार स्वतंत्र विचार, मॉडर्न राहणीमान, ज्यांना चंगळवादी प्रवृत्तीशी जोडला गेलाय निगेटिव्ह सेन्स मध्ये. त्यातच त्यांची स्वप्न आणि त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत स्ट्रगल सुद्धा दाखवलाय. आणि दुसरीकडे दुसरं खेळातील एक पारंपरिक कुटुंब, संकटग्रस्त, मजबुरीने शहरात आलेलं, सोबत आपली मूल्य संस्कृती घेऊन आलेलं. आणि आता या दोघात होणारा टकराव, संघर्ष, यातून कथा उभी राहते. ग्रामीण जाधव कुटुंब आणि शहरी ललित विदुला हा कॉन्ट्रास्ट छान आहे. दिग्दर्शकाचं विजन खरोखरच वेगळं आहे का, तर नाही. आपण आधी अशा प्रकारच्या कथा अनेक चित्रपटांमध्ये पाहिलेल्या आहेत, पण चॅलेंजिंग काय आहे त्या सेम कथेला नव्या पद्धतीने एंगेज करून सांगणं. आणि येथे डायरेक्टरने प्रयत्न केला. दोन कुटुंबांची कथा, त्यांचे संघर्ष, नात्यांमधील ताणतणाव आणि त्या सगळ्यातून एक हलका फुलका पण मिनिंगफुल प्रवास. तर मला काय आवडलं, सगळ्यात आधी कॅरेक्टर्स. प्रत्येक पात्राला स्पेस दिली आहे आणि ते लक्षात राहतात. शशांक शेंडे यांचं कॅरेक्टर एकदम स्टँड आउट, सज्जन, इमोशनल आणि गरज पडली तर स्ट्रॉंग उभा राहणारा बाप खूप छान उभा केलाय. काही डायलॉग्स खरंच मनात बसतात. झाडं जगायला माती आणि माणसं जगायला नाती लागतात. सिंपल पण पॉवरफुल. इमोशनली काही सीन्स खूप छान लँड होतात. स्पेशली फॅमिली इंटरॅक्शन नॅचरल वाटतात, म्हणजे एकदम असे जबरदस्तीचे नाही वाटत. अभिनय बाबत बोलायचं झालं तर ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले डिसेंट आहे. पण हा फुल ऑन हिरो हिरोईन ड्रिव्हन सिनेमा नाही. सगळ्या कलाकारांनी आपापल्या जागी ठीकठाक काम केलंय. कोणी ओव्हर नाही, कोणी अंडर नाही. एक छान बॅलन्स दिसतो. पण आता ऑनेस्ट बोलायचं झालं तर काही इश्यूज आहेत. सगळ्यात मोठा इश्यू, पेसिंग खूप स्लो आहे. काही सीन्स अननेसेसरीली रेंगाळतात, त्यामुळे जो इम्पॅक्ट व्हायला पाहिजे तो पाहिजे तसा होत नाही. प्लॉट चांगला आहे, पण एक्झिक्युशन काही ठिकाणी थोडं ढासळलं. काही प्रसंग ओव्हर ड्रॅमॅटिक वाटतात, जास्त रिअल राहू शकले असते. हिरो हिरोईनची सुरुवातीचे बॅकग्राऊंड बिल्ड करतानाचे जे सीन आहेत ते अतिशय उथळ वाटतात. कॉमेडी आणखी जास्त एक्सप्लोर करता आली असती. स्पेशली काही कॅरेक्टर्स वापरून अजून मजेदार मोमेंट्स तयार झाले असते. जसे घरातील दोन लहान मुलं, त्यांचा केवळ प्रेझेन्स आहे, काम नाही. त्यांचा वापर आणखी चांगल्या पद्धतीने करता आला असता. आणि हो, डायलॉग्स आणखी अजून शार्प असते तर मूव्ही नेक्स्ट लेवलला गेला असता. टेक्निकली मराठी सिनेमाचा जो स्टँडर्ड आहे तो इथे मेंटेन केला आहे. म्युझिक छान आहे, इमोशनल सीनला सपोर्ट करतो. माझ्या मते हा सुपर डुपर हा एक फील गुड फॅमिली एंटरटेनर आहे. हा असा सिनेमा आहे जो तुम्हाला कधी हसवतो तर कधी थोडं इमोशनल करतो आणि शेवटी एक सिंपल मेसेज देऊन जातो. माणसांना जगायला नाती लागतात. पण ऑनेस्टली जर रायटिंग आणि पेसिंग थोडं टाईट असतं तर हा सिनेमा अजून मोठ्या लेवलला जाऊ शकला असता. तर ओव्हरऑल बघितलं तर फार अपेक्षा न ठेवता बघाल तर हा एक वन टाइम वॉच आहे. स्पेशली फॅमिली सोबत एन्जॉय करायला परफेक्ट आहे. मी याला 5 पैकी 3 स्टार देईल. मराठी सिनेमा आपला आहे, त्याच्यावर प्रेम आहे, पण त्याच वेळी ऑनेस्ट बोलणंही गरजेचं आहे. तुम्हाला सुपर डुपर कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऑनेस्ट रिव्ह्यू साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.